सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परभणी येथे झालेल्या संविधान शिल्प तोडफोड प्रकरणाचा सोनई येथे निषेध करण्यात आला। या ठिकाणी दुपारी 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला। या प्रकरणातील समाजकंटकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करून कारवाई करण्याची मागणी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जगताप यांनी केली आहे। यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेंढे यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निवेदन देण्यात आले। संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विजय जगताप यांनी यावेळी दिला। या प्रसंगी कार्यकर्ते प्रकाश शेट्टी, जमीर शेख, सनी साळवे, बाळासाहेब साळवे, संजय वैरागर, नजीरभाई सय्यद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। ग्रामपंचायत सदस्य भानुदास कुसळकर, सचिन पवार, किशोर वैरागकर, जेमशेद नाई सय्यद, शिवा बाफना, काका डफळ, दिलीप शिंदे, सुधीर वैरागर, आकाश काकडे, सचिन वैरागर, जेकब साळवे, शकील बागवान आदींसह नागरिक उपस्थित होते। सध्या देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे काम सुरू आहे। सरकारकडून अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसून येत नाही। उलट अशा प्रकरणातील दोषींना मार्ग देण्याचे काम सरकार करते, असा आरोप विजय खडांगळे यांनी केला आहे। रत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक, समतेचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अशा थोर समाज परिवर्तनवादी विचारांच्या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। या ठिकाणी परभणी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाची जी प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीची तोडफोड एका माते फिरून त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर हा प्रकार, हा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला घडलेला दिसून येत आहे। या ठिकाणी काल आम्ही आपल्या पोलीस स्टेशनचे पी साहेब माळीसाहेब यांच्याकडे आलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं का साहेब ही घटना अत्यंत निंदनीय आहे। आमच्या एखाद्या जातीवर, एखाद्या समाजावर हल्ला झाला असता तर आम्ही ते सहन केलं असतं, परंतु या देशाची जी संविधान आहे, या देशाचं संविधान आहे, या देशाचं जे जान आहे, त्या संविधानावर हल्ला होत असेल तर तो हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही। जर संविधान हल्ला कोणी करत असेल तर आम्ही बसू देणार नाही, अशा पद्धतीने आम्ही साहेबाला सांगितलं आणि उद्या या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सोने बंद ठेवतो आहे असं देखील त्यांना सांगितलं। त्यांनी ते ॲग्री केलं। आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला तुम्ही सहकार्य करा, कारण पोलीस प्रशासनावर सध्या मी सरकारमध्येच आहे, मी आठवले साहेबाचा कार्यकर्ता आहे, माझा माणूस केंद्रामध्ये मंत्री आहे, परंतु सध्याचं सरकार हे थोड्या वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे। काही गोष्टी बोलावं लागतात, बोललं पाहिजे। समाजाच्या त्या भावना आहेत, या ठिकाणी काही समाज आज भयभीत झालेले आहेत, अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत, अशा घटना वारंवार घडत आहेत। संविधान जाळ, कुठं पुतळे पाड, कुठं काय करत ते कर, म्हणून अशा प्रकारे या देशाचं वातावरण अशुद्ध होत आहे। आणि या देशामध्ये जोपर्यंत बाबासाहेबाची घटना आहे तोपर्यंत या देशातला सर्व समाज, सर्व जाती धर्म नीट व्यवस्थित राहणार आहेत, गुण्यागोविंदाने राहणार आहेत। म्हणून या देशाचं संविधान टिकणं अत्यंत काळाची गरज आहे। या देशाचं संविधान टिकलं तर हा देश टिकणार आहे, देश टिकला तर या देशातले माणसं टिकणार आहेत, देशातले माणसं टिकणार आहेत। म्हणून देशाचं संविधान पहिलं महत्त्वाचं आहे आणि म्हणून या संविधानावर कुणी हल्ला करू नये, या संविधानावर कुणी प्रति हल्ले करू नयेत, यासाठी या निषेध मोर्चा ठिकाणी आम्ही काढलेला आहे। जय भीम। आपलं जे भारत देश आहे तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर आणि घटनेवर चालणारा व घटनेला मानणारा देश आहे। परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे। त्या संदर्भात परभणी येथे गुन्हा देखील दाखल केलेला आहे। सदर आरोपी ताब्यात देखील आहे। सदर आरोपीवर कठोरात कठोर शासन होण्याकरता आपण या ठिकाणी संविधानिक मार्गाने जो निषेध व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आपलं सर्वांचं कौतुक करतो आणि मोर्चा जो आहे तो आपण शांततेत या ठिकाणी पार पाडलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो। आपला जो आवाज आहे तो वरिष्ठांच्या मार्फतीनं सदर ठिकाणी जाणार आहे आणि सदर जो आरोपी आहे त्याच्यावर
कठोर कारवाई करण्यासाठी आपला जो आवाज आहे सदर ठिकाणी नक्कीच पोहोचणार आहे आणि त्याला उचित शासन होणार आहे या बाबत मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी.